संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज मुख्य मंदिरामधनं ठेवण्यात येणार आहे। आपण बघू शकतो माऊलींची पालखी या ठिकाणी आकर्षक फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे, कारण की माऊलींच्या ज्या चरण पादुका आहेत त्या या पालखीमध्ये विराजमान होत असतात आणि या पालखीमधून माऊलींचं प्रस्थान पंढरपूरकडे होत असतं आणि प्रतिवर्षी ही पालखी जी आहे ती सजवण्यात येते। आपण बघू शकतो गेल्या 30 वर्षापासून ज्या कुटुंबियांना, फसाटे कुटुंबियांना हा मान असतो ते कुटुंब माझ्यासोबत या ठिकाणी आहे। चिराग, काय सांगाल एकंदरीतच गेल्या 30 वर्षापासून तुम्हाला माऊलींच्या पालखी सजवण्याचा मान दिला जातो आणि अगदी सुरेख अशा फुलांनी ही पालखी या ठिकाणी सजवली, काय सांगाल? आता संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा ह्याचा आम्हाला गेली 30 ते 35 वर्षापासून पालखी सजवण्याचा मान असतो। ह्याची आम्ही 3 ते 4 दिवसापूर्वीच तयारी चालू करतो। त्या हिशोबाने काय लागेल तसं पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून फुलं आणणे, जे इथे नाही भेटत ते पुन्हा मार्केटवरून आणणे ह्या ठिकाणी। आणि ह्याच्यामध्ये आता वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं वापरली जातात, जसं की झेंडूची फुले आणि मुख्य म्हणजे माऊलींना प्रिय अशी तुळस ही वापरली जाते। आणि आपण एक पारंपरिक पद्धतीने प्रस्थानाची जी पालखी असते ती सजवली जाते। निश्चितच जसं की तुम्ही जे फुलं सांगितलेत हे फुलं काही शेतकऱ्यांकडनं आणल्या जातात, कारण की काही फुलं तुम्हाला स्पेशल मुंबईवरनं पण मागवतात। नेमके कुठले फुलं असतात जे मुंबईवरनं इथं? मुंबईवरनं तगरची असते, डचगुलाब असतो। पावसामुळे यावर्षी नाही मिळाली, म्हणजे इथे आपल्याला उपलब्ध झाली त्याच्यातच ह्यावर्षी आपण केलेला आहे। काय आनंद व्यक्त करतायत, कारण की एवढी मोठी सेवा म्हणजे कितवी पिढी आहे तुमची? आमची ही 3री पिढी आहे याच्यामध्ये। आम्ही म्हणजे आमचं भाग्य खूप मोठं आहे की माऊलींनी एवढी मोठी सेवा करायचा मान आम्हाला दिला। याच्यामध्ये आम्हाला सर्व आमचं व्यापारी तरुण मंडळ, आळंदीकर ग्रामस्थ, सर्व आम्हाला देवस्थान कमिटी सगळे आम्हाला भरपूर सहकार्य करतात। निश्चितच हे 3री पिढी आहे फसाटे कुटुंबाची आणि खूप अशी उत्कृष्ट म्हणजे सुरेख अशी पालखी जी आहे ती माऊलींची सजवण्यात आलेली आपण बघू शकतो। गुलाब आहे, झेंडू आहे, तुळशी आहे आणि खास करून ज्या गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी गादीवर, आणि हा जो हार आहे तो सुद्धा विशेष म्हणजे जे हा हार बनवतात ते सुद्धा आहेत। काय सांगाल, दरवर्षी हार बनवतात, या वर्षी सुद्धा हार बनव दरवर्षी प्रमाणे मला हा एक आवड म्हणून मी बनवतो, सेवा करायची संधी मिळते, दरवर्षी बनवतो। यावर्षी आम्हाला जाळी आणता नाही आली, खास आम्ही याच्यावर जाळी टाकतो तगरची, ती मुंबईवरनं आणतो बनवून। मी प्रॉपर मुंबईवरनं येतो इथे सेवा करायला। हे आमचे सगळे मित्र आहेत, हे सगळे निश्चितच आपण बघू शकतात की सगळेजण, तुम्ही सुद्धा मुंबईवरनं येतात? लहानपणापासून आम्ही इथेच सेवा ही चांगल्यापासून करायला खूप आहे, वर्षापासून। निश्चितच माऊलींची सेवा जी आहे ती लहानपणापासून करण्याची संधी या भाविकांना या ठिकाणी मिळत असते आणि माऊलींची पालखी या ठिकाणी सजून या ठिकाणी सज्ज झालेली आहे। आणि आज 3 वाजता मंदिरातून, मुख्य मंदिरातून माऊलींच्या ज्या चरण पादुका आहेत त्या या पालखीमध्ये विराजमान करून माऊलींचं प्रस्थान आज ठेवण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन विकास बरोबर मी दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, आळंदी।